नमस्कार, मी डॉक्टर उल्का समरेंद्र निंबाळकर। आज मकर संक्रांती म्हणजे आजपासून दिवस हा तिळातिळाने वाढणार आणि तिळगुळ घ्या गोड बोला अशी म्हणण्याची आपली संस्कृती आहे। तर तिळासारखे स्निग्ध स्निग्ध हा मराठी शब्द आहे। त्याचा अर्थ काय आहे? तर तिळासारखं स्निग्ध, तिळामधून काय निघतं? ऑइल निघतं आणि ते जे ऑइल असतं हे बाइंडिंग करणारं असतं। गूळ असतो हा गोड असतो। तर स्निग्धता आणि गोडवा, तर तिळगुळ घ्या आणि गोड बोला म्हणजे काय? तर तिळगुळासारखं बोला। तिळगुळ खाल्ल्यानंतर जसं वाटतं तसं बोला। मग काय वाईट बोलायचंच नाही का? मग स्पष्ट बोलायचंच नाही का? मग सत्य सांगायचंच नाही का? तर बोलण्याबद्दल आज जरा विचार करूया। नक्की बोललं खूप पाहिजे, कारण मनात राहून खूप सारे इश्यूज होतात, सायकोलॉजिकल डिसीज होतात, कम्युनिकेशन गॅप होते, नातं मरून जातं, कोमेजून जातं। तर मनातलं जे आहे ते दिलखुलास बोलता यायला पाहिजे। परंतु मनातलं दिलखुलास कुठं बोलायचं हे मात्र आपण ठरवू शकतो। मग जवळची मित्रमैत्रिणी असतील, जवळचे नातेवाईक असतील, डायरी असेल, तर तिथे आपण हे मन मोकळं करू शकतो। आणि ज्या माणसाचं आपल्याला पटत नाही आहे, खटकलं आहे, तिथे शांतपणे आपण कम्युनिकेट करू शकतो की तुम्ही जे काय वागलात किंवा बोललात हे मला आवडलेलं नाही आहे। याने काय होतं? समोरच्यालाही कळतं की त्याचं जे वागणं आहे किंवा बोलणं आहे हे समोरच्याला पटत नाही आहे आणि याने कम्युनिकेशन गॅप जी आहे ती दूर होते। मग बोलायचं कसं, कुणाशी, केव्हा आणि तिळगुळ घ्या गोड बोला हे एक्सलंट आहे। म्हणजे जे साधू संतांना जमतं की सगळ्यांशी ते ममतेने बोलतात, प्रेमाने बोलतात, शांत डोक्याने बोलतात, हसून बोलतात। तर आपली संस्कृती आपल्याला सांगते तिळगुळ घ्या गोड गोड बोला। आपण सुरुवात बोलण्यापासून करूया, व्यक्त होण्यापासून करूया आणि मग हा जो टप्पा आहे की सगळ्यांशी चांगलं बोलता येईल, सदैव चांगलं बोलता येईल हा गाठूया। पुन्हा एकदा मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा।